राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक। आज दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात यशस्वीपणे सुरू। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून योजना यशस्वीपणे सुरू। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका। दरम्यान राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा याचिकेत उल्लेख। दिव्यांगांच्या मानधनासाठी बच्चू कडूंची आंदोलनाची घोषणा। दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी। लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करू। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या सारोळामध्ये मंदिरातील मूर्तीवर रांगोळी टाकत विटंबना करण्याचा प्रयत्न। घटनेनंतर हिंदुत्ववाद्यांचं आंदोलन। पोलिसांकडून शांततेचं आवाहन। पोलिसांनी एका मनोरुग्ण व्यक्तीला ताब्यात घेतलं। सरकारी शिक्षकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात। जिल्हा परिषद शाळा जगल्या तरच तुम्ही जगाल। मंत्रालयातील सर्वाधिक अधिकारी जिल्हा परिषद शाळेतील जयकुमार गोरेंची टोलेबाजी। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या निकाल। कोरटकरच्या जामिनावर कोल्हापूर सत्र न्यायालयात उद्या सुनावणी होणार। इंद्रजित सावंतांची प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस। कोरटकरनं बदनामी केल्याचा इंद्रजित सावंतांचा आरोप। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। कामराच्या वकिलांकडून तातडीनं सुनावणीची विनंती। मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराची याचिका। कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा पुन्हा दिलासा। अटकेपासून अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवलं। माझे शो बुक माय शोवरून काढून टाकू नका। कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र। माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या। पत्राद्वारे मागणी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार। तोपर्यंत आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याचे हायकोर्टाचे आदेश। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच। तोंड काळं करावं लागेल असा कुठलाही उद्योग मी केलेला नाही। एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर। तर महाजनांवर संबंधांचा आरोप मी केलेला नसल्याचीही खडसेंची प्रतिक्रिया। माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपात प्रवेश करणार। आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडणार। काँग्रेस नेते सहदेव बेटकर आज ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार। मातोश्रीवर बेटकरांचा पक्षप्रवेश होणार। विजय नाहटा यांची शिंदेंच्या शिवसेनेत घरवापसी। शिंदेंच्या शिवसेनेत विजय नाहटांना उपनेतेपद दिलं। विजय नाहटा बेलापूर विधानसभेत अपक्ष लढले होते। राज ठाकरेंचं औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्य। मनसे ऍक्शन मोडवर। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे काढला गेला बॅनरवर आशय। सोलापूरच्या तुळजापूर रोड परिसरातील बॅनरबाजी चर्चा। तर मनसे पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी। कोकटेंच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बीडमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक। कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण फासून घोषणाबाजी। कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी। वर्ध्याच्या देवळीमधील श्रीराम मंदिर ट्रस्टनं रामदास तडस यांची माफी मागितली। काल राम मंदिराच्या गर्भगृहात पुजाऱ्यानं रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्यानंतर आज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य तसेच पुजारी ट्रस्टी यांनी माफी मागितली। सरस्वती नदीत होत असलेल्या अतिक्रमणाची पंकजा मुंडेंकडून दखल। पंकजा मुंडेंनी पालिका प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले। नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या। पुण्यात धुळखात पडलेल्या शववाहिका आता सांगलीकरांच्या कामी येणार। सांगली जिल्हा परिषदेला 3 एसी शववाहिकांचं वाटप। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण। नांदगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उभारली जाणार। भूमिपूजन सोहळा 11 एप्रिलला पार पडणार। जयकुमार रावल, नारायण राणे, नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान। आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यातून प्रस्थान करणार। 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात। जतन आणि संवर्धनाचं काम एप्रिल अखेरपर्यंत वॉटरप्रूफिंग पूर्ण होणार। मुख्यमंत्र्यांच्या पुरातत्व विभागाला सूचना। चिपळूणमधल्या दाभोळ खाडीत सक्शन पंप लावून वाळू उपसा संबंधितांवर कारवाई करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश। आता थेट तहसीलदारांवरच कारवाई केली जाणार। जेजुरी एमआयडीसीमध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला। उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप। तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा। गडचिरोलीतील सीमावर्ती भागात गारपिटीसह जोरदार पाऊस। सोमनपल्ली परिसराला पावसाचा फटका। वादळी वाऱ्यासह गारपीट, नागरिकांची तारांबळ।
पुरंदरच्या सासवड येथील विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडेंचं निलंबन. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानं कारवाई. फोंडे महापालिका शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. भिवंडीतील आतकोलीत ठाणे शहराचा कचरा टाकण्याविरोधात संघर्ष समिती आक्रमक. हजारो टन कचरा टाकण्याविरोधात संघर्ष समितीचं आंदोलन. खासदार सुरेश म्हात्रेंचा आंदोलनाला पाठिंबा. मुंबई महापालिकेनं प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली माहुलमधील घरं बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात मिळणार. मात्र कर्मचाऱ्यांकडून घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद. पुणे शहराच्या काही भागात पाणी पुरवठा आज बंद. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन तुटली. तर गळती रोखण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून काम हाती घेण्यात येणार. पुण्यातही उभारणार भारत मंडपम. 30 एकर क्षेत्र आरक्षित ठेवण्याचे महापालिकेचा आदेश. नगरविकास विभागाच्या पालिकेला सूचना. भारत मंडपममध्ये विविध कार्यक्रम, परिषदा आणि अधिवेशनं घेता येणार. पुणे शहरात शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यांत वाढ. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत यंदा 29,000हून अधिक शिकाऊ तर 23,500हून अधिक पक्के वाहन परवाने. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढउतार जाणवणार. राज्यातील अनेक भागात 2 ते 3 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता. अकोल्यात 43.2 तर धुळ्यात 42 अंश तापमानाची नोंद. पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानानं ओलांडली 40. उन्हाचा तडाखा आणखी वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धुळे शहरातील तापमान 40 पार. धुळ्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून आवाहन. यवतमाळमध्ये तापमानाचा पारा चांगलाच भडकला. उन्हाचा पारा 42.4 अंशावर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर. अतिआवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडा. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात वाघांची विशेष काळजी. वाढत्या तापमानामुळे 12 वाघांसाठी कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था. बीडच्या परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बीड कारागृहात मारहाण झाल्याचा मीरा गित्तेचा आरोप. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. 22 गावातील 56 वाड्या वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 1.5 कोटी रुपयांचा धान घोटाळा. पैसे घेऊनही बारदान खरेदी नाही. अनेक संचालक मंडळांवर कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता. वैद्यकीय महाविद्यालयात संलग्न 430 खाटांच्या रुग्णालयास प्रशासकीय मान्यता. नाशिक प्रशासन घेणार अपात्र शिधापत्रिकांचा शोध. 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द होणार. शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात येणार. अकोल्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना. 27 वर्षीय तरुणानं मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. अल्पवयीन मुलगी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील रहिवासी.